हॅलो फ्रेंड्स. या लेक्चरमध्ये आपण पदार्थ विज्ञानातील एक महत्त्वाचा मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर बघणार आहोत. तो आहे दर्शन निरूपण. ओके. याला आपल्या फर्स्ट टर्ममध्ये खूप जास्त वेटेज आहे आणि युनिव्हर्सिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा या चॅप्टरला खूप जास्त वेटेज हे आहे. ओके. याचा हा 100% क्वेश्चन हा येणारच. ओके. दर्शन निरूपण मध्ये आपण शिकणार आहोत की वेगवेगळ्या फिलॉसॉफीज, ओके, एन्शियंट लिटरेचर्स. याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळणार आहे. जे आपल्या भारतातील फिलॉसॉफी आहे, आपण आतापर्यंत आपण जगातल्या बऱ्याच फिलॉसॉफीज बघितल्या, कार्ल मार्क्सच्या असतील किंवा डिफरंट असतील, पण आपल्या भारतामधील ज्या मूळ फिलॉसॉफीज आहेत ते आपण यामध्ये स्टडी करणार आहोत. दर्शन म्हणजे काय, तर सर्वात पहिले आपण त्याची निरुक्ती बघूया. बघा काय निरुक्ती काय आहे. दर्शन या शब्दाची दृश्यते यथार्थ तत्व आणि नैती दर्शन म्हणजे काय, तर सृष्टीच्या मूळ तत्वांचे यथार्थ असे ज्ञान करून देणारे शास्त्र म्हणजे दर्शन शास्त्र. ओके. याला आपण तत्वज्ञान म्हणू शकतो. दर्शन हा शब्द आयुर्वेदामध्ये त्याचा अर्थ आपण बघितला जर आपल्या मराठी लँग्वेज मध्ये, तर तत्वज्ञान असा होतो. ओके. दर्शन हा आयुर्वेदिक शब्द आहे. म्हणजेच आपण फिलॉसॉफी आणि एन्शियंट लिटरेचर जे आहे ते स्टडी करणार आहोत. ओके. हे जे आहे एका स्टोरीज टाईप आहे. ओके. की जसं आपण फिलॉसॉफीज वाचतो. ओके. त्याच्या टाइप्स हे सर्व दर्शन हे असणार आहे. आपल्याला काय करायचंय, प्रत्येक आचार्याचे जे दर्शन आहे ते समजायचे, ते जाणून घ्यायचे, त्यांनी काय सांगितलं आहे. ओके. पदार्थ संख्या असतील किंवा वेगवेगळे तत्वज्ञान असेल ते आपल्याला समजून घ्यायचे आहे. ओके. बघा आता याचे दोन प्रकार पडतात दर्शनाचे. एक आहे आस्तिक दर्शन, एक आहे नास्तिक दर्शन. हे आस्तिक आणि नास्तिक. आता आस्तिक नास्तिक काय, बेसिकली तुम्हाला एक रफ आयडिया असेल. आस्तिक म्हणजे काय, की जे ईश्वरावर विश्वास ठेवत ते आस्तिक असतात, आणि नास्तिक म्हणजे काय, जे ईश्वरावर विश्वास ठेवत नाही. ओके. हे दोन दर्शन चे टाईप इथेच दिलेले आहे. आस्तिक दर्शनामध्ये काय ब्रीफली, की बघा वेदांचे प्रामाण्य स्वीकार केलेले आहे. म्हणजे काय, की बघा 4 वेद आहेत. ठीक आहे, तुम्हाला माहिती असेल कोणते आहेत ते. अथर्ववेद, सामवेद, यजुर्वेद आणि ऋग्वेद. हे 4 वेद आपल्या भारतातील फिलॉसॉफी मध्ये आहेत. ओके. त्यापैकी ते जे 4ही वेद आहेत त्यांच्यामध्ये जे काही लिहिलेलं आहे तर त्यांना मान्य करणारे जे आचार्य आहे तर ते आपण आस्तिक दर्शनात बघणार आहोत. ओके. समजले. आणि सेकंड आहे की ईश्वर मान्य. बरोबर आहे. आस्तिक दर्शन आहे म्हणून ईश्वरांना सुद्धा त्यांनी मानलं आहे की ईश्वरांची उपस्थिती ही असते आपल्या लाईफ मध्ये. ओके. हे आस्तिक दर्शनाचं मेन त्यांचं डिफरेंशिएटिव्ह आहे. ओके. आणि नास्तिक दर्शन काय आहे, की वेदांचे प्रमाण न स्वीकारणारे. आणि काही असे शास्त्रज्ञ आहेत किंवा असे आचार्य आहेत ज्यांनी वेदांना मानले नाही, की आम्ही हे जे 4 वेद आहेत त्यांना आम्ही मान्य नाही करत. आम्हाला आमचे जे आम्ही लाईफ मधून जे शिकलो आहेत आम्ही त्याच गोष्टीला मान्य करू आणि आम्ही ईश्वरांना सुद्धा अमान्य करू, असे काही आचार्यांचे मत आहे. ते नास्तिक दर्शनाच्या खाली येतात. ओके. बघा आता हे जे आहे आस्तिक नास्तिक, आता हे त्यांचं मत आहे. ओके. आपण त्यांना एक अपोज करू शकत नाही, कारण बघा आपल्याला या पदार्थ विज्ञानामध्ये जर नास्तिक दर्शन सुद्धा दिले आहे तर त्याच्या मागे सुद्धा काही रिझन असेल. कारण नास्तिक दर्शनामध्ये काही असे पॉइंट्स आहे ते आपण आस्तिक असूनही आपण ते आपल्या लाईफ मध्ये लागू करायला पाहिजे. दॅट्स वाय आपल्याला हे जे आहे एक कॉन्ट्राडिक्टरी आहे हे दोन्ही. हे जर आपल्याला मान्य असेल तर आपल्याला हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. एखादी गोष्ट जर आपल्याला पटत असेल तर त्याच्या अपोजिट जी गोष्ट आहे ती सुद्धा आपल्याला बघावे लागेल, तिचा सुद्धा अभ्यास करावा लागत असतो. दॅट्स वाय हे दोन दर्शन आपल्याला इथे अभ्यासाला दिलेले आहे. आपल्याला मेनली दर्शन या चॅप्टर मध्ये काय शिकायचं आहे, आस्तिक दर्शन आणि नास्तिक दर्शन. ओके. त्या दोन फिलॉसॉफीज आपल्याला शिकायच्या आहेत. आस्तिक दर्शनामध्ये 6 दर्शन सांगितले आहे. ओके. ते 6 दर्शन कोणते आहे बघा. सांख्य दर्शन म्हणजे सांख्य आचार्यांचे, न्याय आचार्यांचे दर्शन, वैशेषिक दर्शन, योग दर्शन, पूर्वमीमांसा दर्शन त्यालाच कर्मकांड म्हणतात, आणि उत्तर मीमांसा दर्शन म्हणजे
ज्ञानकांड म्हणतात. सो हे जे 6 दर्शन आहे हे आपल्याला अंडर आस्तिक दर्शन याच्या अंडर हे 6 दर्शन शिकायचे आहेत. ओके, नंतर नास्तिक दर्शन बघूयात. ते आहे टोटल 3. ते कोणते कोणते आहेत? चार्वाक दर्शन, ओके, जैन दर्शन आणि बौद्ध दर्शन, आणि हे 3 नास्तिक दर्शन आहे. सो हे जे फिलॉसॉफीज आहेत आपल्याला ते शिकायचे आहे. एकदम आपण ओपन माइंडेडनी हे शिकणार आहोत. काही पण आपल्या मनामध्ये जरी एक आस्था असली तरी सुद्धा आपल्याला यांचं जे म्हणणं आहे ते आपल्याला ऐकून घ्यायचं आहे. ओके, ते हा त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे आणि आपला पॉइंट ऑफ व्ह्यू हा वेगळा आहे, हे आपल्याला मान्य करावे लागेल. ओके, सो हे दर्शन निरूपण बद्दल ही एक ब्रीफ इन्फॉर्मेशन आहे. इथून पुढच्या लेक्चर मध्ये आपण जे सर्व जे दर्शन आहे त्याचं सेपरेट लेक्चर हे घेणार आहोत. ओके, आपल्या एक्झाम साठी हे फार इम्पॉर्टंट आहे आणि आपल्या एक लाईफ मध्ये आपल्या इंडियाची एन्शियंट फिलॉसॉफी हे जाणणं सुद्धा गरजेचं आहे. ओके, सो लाईक करा व्हिडिओला, शेअर करा आणि प्लेलिस्ट जाऊन चेक करा, तिथे सर्व व्हिडिओज हे अपलोडेड आहे. ओके, थँक्यू.